सफियाबादवाडी येथील अनेक गरजू लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या विहिरी, गायगोठे प्रशासनाने कागदपत्रे पाहणी करून मंजूर केलेले असून मंजूर कामे देखील झाली आहे। मात्र गेल्या 2 वर्षापासून विहिरी, गायगोठे यांची कुशल बिले प्रलंबित असून ही बिले तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावी या मागणीसाठी सफियाबादवाडीतील ग्रामस्थांकडून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी उपोषण करण्यात आले। दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे। उपोषणाला बसलेले तुम्ही काय मागणी केली? आमची मागणी एकच आहे की गेल्या 2 वर्षापासून या एमआरजेच्या माध्यमातून गायगोठे असतील, विहिरी असतील, शेतपानद रस्ते असतील, हे शेतकऱ्याला याचं पेमेंट मिळालं पाहिजे। की याचं पेमेंट मिळण्याचं एक तर गेल्या 2 वर्षापासून हे कामं पूर्ण झाली आणि मागील काळामध्ये अतिवृष्टीचा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे काही रस्त्याला थोडंसं काही खराब झाल्यामुळं ते काही लोक गावातील सरपंच यांच्या त्याच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खोट्याचं उपोषण करतात आणि ते करीत असताना शासनाला वेठीस धरतात। तर परत आता या ठिकाणी प्रत्येकाने मजुराने काम केलेले आहे। मजुरानं काम करून मजुराला सुद्धा आता आपलं ट्रॅक्टर असेल, लोलर असेल, JCB असेल, हे सर्वांना आपल्याला देण्यासाठी पण 2-2 वर्ष त्या कामाचे आपण या ठिकाणी हे पेमेंट लवकरात लवकर अदा व्हावा याकरिता आम्ही या ठिकाणी डेप्टी कलेक्टर कार्यालय येथे उपोषणासाठी बसलेलो आहे। का डेप्टी कलेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओला आदेश व्हावा की हे सफियाबादवाडी ग्रामपंचायत हद्दीतील या कामांना तात्काळ पेमेंट मिळावा याच्याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। काय मागण्या आहेत तुमच्या? आमचं मागण्या म्हणजे असे झाले, गोरगरीब शेतकरी मायबाप जनता मोजे सफियाबादवाडी इथली 2 वर्ष 3 वर्ष झाले त्यांना गायगोठे, विहिरी पेमेंट व्याजानं काढून त्यांना कामं केले, त्यांना कुशल रक्कम भेटली नाही। रस्ते असन, ज्या रस्त्याला ज्यांना साहित्य पुरवलं, खडी असेल, तुमचं पाणी असन, तुमचं लोलर असन, ज्या लोकांना साहित्य पुरवलं त्यांना आमच्या भरोश्यावर केले कामं क्रेडिटवर आणि ग्रामपंचायतला आमच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना भरोसा होता, आम्ही विकास काम केले आणि काम करीत असताना पूर्ण गावाचं गोठा असन, विहीर असन, शेतकरी मायबाप जनतेचं पानंद रस्त्याचं असन, ज्यांना क्रेडिटवर काम केलं त्यांना पेमेंट लवकरात लवकर अदा व्हावा। जर कधी समजा लवकरात लवकर पेमेंट मिळालं नाही तर आमचा इशारा पुढचा जिल्हाधिकारी कार्यालयावर राहील, म्हणजे अमरण उपोषणचा। मग आमचे सर्व सहकारी असन, आमचे बाबासाहेब भाऊ पगारे, आमचे अभिषेक भाऊ पगारे असन, आमचे सहकारी अनिल दादा भोसले, संतोष आबा, भाईनाथ भाऊ शिंदे, अशोक अण्णा माजी सरपंच, सर्वांना घेऊन एक मोठं उपोषण पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिस CO कार्यालय छत्रपती संभाजीनगर इकडे करणार आहे आम्ही, हे जर नाही प्रश्न मार्गी लागलात। नमस्कार, मी बाबासाहेब पगारे, बहुजन समाज पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी या नात्याने सफियाबादवाडीच्या अनेक समस्या होत्या। त्या गावचे सरपंच बाबासाहेब राऊत, उपसरपंच अनिल दादा भोसले व स्थानिकचे सर्व मंडळी भेटली। ते म्हणे भाऊ असं मॅटर आहे आमच्या गावामध्ये, काही लोक खोटे उपोषण करू राहिले, गावामध्ये लोकांचे कामं झालेले, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, तुम्ही आमच्यासोबत या म्हणे, एक दिवस बघा आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमच्या आंदोलनाला समर्थन द्या। मग मी सफियाबादवाडी या गावात गेलो, तिथं सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हे कामं सगळे क्लिअर होते। शासनाची एक चौकशी समिती आली होती, त्या चौकशी समितीनं बी त्या गावाचा पूर्ण दौरा केला होता, त्याच्यामध्ये बी सगळे कामं योग्य आहे, त्या समितीला बी वाटले। त्या समितीने तसं पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांना, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना ते पत्र दिले, परंतु स्थानिकच्या काही लोकांनी अर्ज फाटे केल्यामुळे त्या लोकांची बिलं अटकली। आता ज्यांनी कामं केलं त्यांचं जाऊ द्या, परंतु जे गोरगरीब मजूर आहे, जे कामं ज्यांना हप्ताभर काम करतात त्यांना त्याचा मोबदला मिळाल्यानंतरच त्यांचं उपजीविकेचं साधन त्याच्यावर चालतं, अशा लोकांचे पैसे काही लोकांच्या खोडीपायी गुंतलेले आहेत, ते पैसे शासनाने यांना तात्काळ देण्यात यावं। नसता आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पुढील आंदोलन हे उपोषणाचं नसेल तर मग अधिकाऱ्याला कोंडून घेण्याचं राहील, असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो। त्यांनी आमच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी, जेणेकरून शासन प्रशासनाला आम्ही भविष्यात वेठीस धरणार नाही आणि याचे दुष्परिणाम भविष्यात वाढू नये याच्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आमरणाचं उपोषण अवलंबलेलं आहे। आमच्यासोबत भीम आर्मीचे
जिल्हा संघटक अभिषेकभाई पगार यांनी पण या गावच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. स्थानिकचे सर्व मंडळी इथं आपण बघितलं असेल का विविध पक्षातील गावातले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की या लोकांचे बिलं तात्काळ 8 दिवसाच्या आत आपण त्यांच्या जे काही अकाउंट असेल ग्रामपंचायतचं त्याच्यावर वर्ग करावे, नसतं पुढील जो काही होईल त्याला तुमचं शासन प्रशासन जबाबदार राहील एवढं सांगतो. जय भीम जय भारत.